दरवर्षीप्रमाणे वीटभट्टीचा सीझन संपत आल्यावरती आपण जे वीटभट्टीवरच्या सगळ्या लोकांसाठी मिळून साधारण म्हणजे 40 जणांचा स्वयंपाक घरच्या घरी कसा बनवला आणि यावर्षी जे आदिवासी भागातील कामगार आपल्या वीटभट्टीवरती आले होते त्यांच्याबद्दलही खूप साऱ्या गप्पा गोष्टी आपण करणार आहोत. तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळची सुंदर सुरुवात ही देवाच्या पूजेने झाली. पप्पांनी आणि मी देवपूजा करून घेतली. घरात असे छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या दिवशी देवपूजा करायला पण खूप प्रसन्न वाटतं. मी आणि पप्पांनी पूजा करून घेतली तोपर्यंत दीदीने सुंदर अशी रांगोळी दारात काढून घेतली. आज खूप जास्त स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे काम पण तेवढं जास्तच पडणार होतं आणि या स्वयंपाकाची सुरुवात सकाळच्या कडक चहापासून झाली. चहा पिलो आणि कामाला लागलो. या जेवणाची तयारी 4-5 दिवस आधीपासूनच आमची चालू होती. बाजार आणण्यापासून सगळी तयारी होती. फक्त चणे आदल्या दिवशी भिजत घालायचे राहिले होते म्हणून सकाळी गरम पाण्यात आम्ही भिजू घातले म्हणजे पटकन ते भिजतील आणि दुपारी आम्हाला शिजवायला पटकन तयार होतील. सकाळचा स्वयंपाक करून घ्यायचा होता. आई चपात्या बनवून घेत होती आणि गवारीची शेंग आम्ही बनवणार होतो. आता हे व्हिडिओ म्हणजे हे जेवण साधारण 2.5 महिन्यापूर्वी घातलेलं आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी सुद्धा विसरून गेले. व्लॉग अपलोड करायला खूप जास्त उशीर झाला आहे. त्याचं कारण म्हणजे आई आजारी होती. मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले. हा व्हिडिओ 28 मेचा आहे म्हणजे आपल्या वीटभट्टीचा सीझन साधारण 8 जूनच्या आसपास संपतो. पावसाच्या सुरुवातीच्या अगोदरच सीझन संपवावा लागतो आणि माणसं पण त्यांच्या गावी जातात. पावसाची थोडीफार कामे शेतातली करायची असतात त्यांनासुद्धा. तेव्हा सुट्टी होती त्यामुळे दीदी पण इथे होती आणि दीदीचं बाळ म्हणजे राया आम्हाला रोज सारखं उचलून घे असं हट्ट करत होतं. दरवर्षी हा सगळा स्वयंपाक आम्ही घरच्या घरी बनवतो पण यावर्षी माणसं जास्त होती. 7 बिराडं होती. बिराडं म्हणजे फॅमिली म्हणजे 7 जोडपी आणि त्यांची मुलं आणि आईवडील असे सगळेजण मिळून 30 जण वीटभट्टीवरचे होते आणि आम्ही घरचे सगळे मिळून असे 40 जणांचा स्वयंपाक बनवायचा होता. मला आमची सोलापुरी बोलीभाषा लय आवडते तशीच त्यांची आदिवासी बोलीभाषासुद्धा ऐकायला लय भारी वाटत होती. तुम्ही पण ऐका. आमच्या इकडे भाकरी करतात त्याला काटवट म्हणतात. तुमच्यात कोपर म्हणते का ताटाला? होय. भाकरी करायचं पाळ पण म्हणतात ना त्यांच्यात एवढंच आहे. इकडे उलताना म्हणते ती. तुमच्यात सराटा. आमच्या इथं काटा असतो त्याला सराटा म्हणतात. अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी मला त्यांच्याकडून ऐकायला भेटल्या. त्यांच्याकडे सागवानाची जंगलं आहेत असं त्यांनी सांगितलं आणि बिब्याची शेती त्यांच्याकडे असते असं पण सांगितलं. आपल्याकडे काळ्या जादूमध्ये बिब्याचा उपयोग करतात असा एवढाच उल्लेख मी तर ऐकले पण त्यांच्याकडे बिबं सोलून म्हणजे फोडतात आणि त्याच्या बिया काढून त्याची मजुरी त्यांना भेटते बियांच्या वजनानुसार. आता हाताला दुखं होईपर्यंत बिबं ते सोलतात. विषारी असतात कच्चे बिबे आणि त्याची भाजी पण ते खातात हे पण त्यांनी सांगितलं. जंगलात ते राहतात त्यामुळे खूप लांबपर्यंत गावं नाहीत असं पण सांगितलं आणि सिमेंटची घरं आत्ता कुठे त्यांच्याकडे बनायला लागलेत आणि रस्तेसुद्धा. भाषा जरी मराठीच असली तरी बोली भाषेत फरक आहे त्यामुळे काही वेळेस आम्ही बोललेलं त्यांना समजत नसायचं, त्यांनी बोललेलं आम्हाला समजत नसायचं. पण महत्त्वाचं काय भावना समजून घेणं. उन्हाळ्यात आपल्या गावी काही खायला भेटत नाही म्हणून 400 किलोमीटरचं अंतर कापून 8-9 तासांचा प्रवास करून एके ठिकाणी जाऊन 5-6 महिने प्रामाणिकपणे काम करणं सगळ्यांना जमेल असं मला तरी वाटत नाही. तर आता आपण वळूया स्वयंपाकाकडे. स्वयंपाकामध्ये 3 किलोचा शिरा करायचं आमचं ठरलं होतं. गारा भाजायचं काम माझ्याकडे होतं पण माझं जरा काम फसलं होतं कारण मी छोट्या कढईमध्ये खूप जास्त गारा घेतला होता आणि भाजायला खूप उशीर लागला होता. त्या जागी चुलीवरती मोठ्या पातेल्यात एकदम सगळ्या गारा घातला असता तरी पटकन भाजला असता. आता सगळ्या गारा भाजण्यासाठी फक्त तूप वापरले असं नाही बरं का, कारण खूप जास्त गारा होता त्यामध्ये निम्मा डालडा आणि निम्म तूप असं वापरलं होतं. सगळ्यांची सगळी कामं चालूच होती. आता सगळ्या मावशा आणि काकू आम्हाला मदतीसाठी आल्या होत्या म्हणून कामं पटपट उरकली. आल्यापासून सगळ्यांचीच कामं चालू होती. भाज्या निवडणं असू द्या, बाजार निवडणं असू द्या, पाणी भरणं असू द्या, चुली पेटवणं, गऱ्यासाठी शिऱ्यासाठी पाणी तापवणं असू द्या किंवा भाज्यांसाठी कांडाकुटा करायचा असू द्या, कणिक मळणं, मिक्सरवरती सगळं बारीक करून घेणं. आता घरामध्ये आमची कामं चालू होती तोपर्यंत आमची दिदी आणि भट्टीवरची दिदी या दोघींनी बाहेरच्या पातेल्यांना माती लावून घेतली. आता सगळ्या गोष्टी मला शूट करायला जमलं नाही. मी पहिल्यांदाच ब्लॉग शूट करते
आता इथे भाजीच्या फोडणीसाठीची तयारी चालू होती. आता आई आणि दीदी भाजी करण्यासाठी म्हणल्यानंतर भाजी तर एक नंबरच झाली होती. भाजीमध्ये भरपूर असा कांदा घातला होता. भाजीचं प्रमाण सांगायचं तर अर्धा किलो मोठा चणा, अर्धा किलो वाटाणा भिजवून उकडून घेतला होता, 1 किलो बटाटा, 1 किलो कांदा आणि 1 किलो टोमॅटो आणि अर्धा किलो खोबऱ्याचं वाटण आणि अर्धा ते पाऊण किलो शेंगदाण्याचं कूट असं सगळं घातलं होतं भाजीसाठी. आता बाहेर सगळं स्वयंपाक चालूच होतं तोपर्यंत मला चहा ठेवायला सांगितलं होतं. आता गॅसवरच्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा, चहा मी ठेवला तोपर्यंत बाहेर भाजी तयार पण झाली होती. मी काय काम केलं असेल भाजीत तर फक्त पाणी नेऊन ओतायचं काम केलं. आज सगळ्यांना कोरा चहा प्यायचा होता म्हणून कोराच चहा केला. आता सगळ्यांना चहा नेऊन दिला आणि रायाची आमच्या दिवसभर चुळबुळ चालू होती कारण खूप गरम पण होत होतं आणि रोज आम्ही त्याला सारखं उचलून घ्यायची सवय लावली, त्यामुळे तो आज पण सारखं उचलून घ्या असं म्हणत होता. आता दिवसभर आम्ही तर कामात होतो तर पप्पांनीच त्याला सांभाळलं होतं दिवसभर. गरा काही बरोबर भाजत नव्हता गॅसवरती आणि शेगडीवरती, त्यामुळे असं मोठ्या पातेल्यात आम्ही भाजायला ठेवला. थोड्या वेळ परतलं की पटकन भाजला आणि एकीकडे पाणी उकळायला ठेवलं होतं. 3 किलोचा शिरा खरं तर जास्त झाला होता 40 जणांसाठी. खरं तर या सगळ्यांना ना नॉनव्हेज खायला जास्त आवडतं, त्यामुळे कदाचित शिरा शिल्लक राहिला असावा. आता रायाला खूप गरम होत होतं म्हणून त्याला गार पाण्याने आंघोळ घातली आणि टपात बसवलं. मग तो शांत झाला जरा वेळ. तोपर्यंत इकडे शिरा तयार झाला होता आणि भाताला फोडणी द्यायचं काम दीदी आणि मावशींकडे होतं. आता त्यांचं भाताला फोडणी द्यायचं काम चालू होतं, पण पप्पांना बाहेर जायचं होतं म्हणून राया माझ्याकडे होता. आता रायाला घेऊन एवढी मी शूटिंग काढली आहे, जमेल अशी काढली आहे. भाताला फोडणी पण मस्त बसली होती. भाजीला आणि भातालाही आईने आणि दीदीने मसाले त्यांच्या अंदाजाने घातले होते. भाजीला पण खळखळून उकळी आली होती. आता म्हणलं सगळं सामान पॅक करायला तयार करूया. भात आणि शिरा तर आम्ही तसंच पातेल्यात देणार होतो, पण भाजी सांडली असती म्हणून घरातून डब्बा आणला आणि त्यात खोल्याने अशी आमटी काढून घेतली, हलवून काढली म्हणजे फक्त रस्सा त्यात जाणार नाही. आता 3 किलोचा शिरा, 3 किलोचा मसाले भात, रस्सा भाजीचं प्रमाण तर मी सांगितलं आणि 4 गोळ्याच्या चपात्या म्हणजे 60 ते 70 चपात्या बनवल्या होत्या. आता सगळं जेवण गरम होतं त्यामुळे ट्रॅक्टरमध्येच आम्ही ते ठेवलं आणि नेलं. आता दीदीचं बाळ लहान आहे त्यामुळे आम्हाला काही भट्टीवरती जायला जमलं नाही, पण बाकीचे सगळे जेवायला गेले होते. आता दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन सगळं सामान घरी ठेवायला आले होते सगळेजण आणि दुपारी आम्ही पण भट्टीवरती गेलो होतो कारण ते सगळेजण परतीच्या प्रवासाला लागणार होते. आता फडातला सगळा माल म्हणजे विटा गोळा करून अशा विटभट्ट्या रचून ठेवलेल्या होत्या, पण 2 विटभट्ट्या अजून भाजायच्या राहिलेल्या होत्या. पाऊस जर झाला तर खूप नुकसान होतं, त्यामुळे ठरलेल्या वेळेत पावसाच्या अगोदर काम बंद करावंच लागतं. आमच्या पप्पांचा 15-20 वर्षांचा विटभट्टीचा अनुभव आहे, त्यामुळे विटा तर एक नंबर आहेतच. आवाजाला पण खणखणीत आणि दणदणीत सुद्धा, आणि कलरला पण लाल भडक. आता सगळेजण गेल्यानंतर आम्हाला सुद्धा काही दिवस करमत नाही. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.